स्वागत आहे तुमचं आपल्या नव्या कथेमध्ये. चला सुरू करूया. नीरज संतापाने थरथरत होता. त्याचा आवाज कॅबिनमध्ये घुमला. कोणी केलं हे सगळं? संजय समोर खुर्चीवर बसला होता. चेहरा फिकट पडलेला, डोळ्यांत चिंता. तो मनातल्या मनात परिणामांचा विचार करत होता. आता पुढे काय होणार? आपण सगळं गमावलं नीरज, सगळं. एक पैसाही उरलेला नाही. संजय शांत पण तुटलेल्या आवाजात म्हणाला. पण कसं? कोण केलं हे? नीरज अस्वस्थपणे पाय आपटत विचारत होता. त्याला उत्तर हवं होतं. संजयला ठाऊक होतं हे आकाशचं काम आहे. त्याचाच रक्ताचा चुलत भाऊ. आकाश. त्याने दात ओठात चावत नाव उच्चारलं. आकाश? तो हरामखोर? नीरजचा संतापनावर झाला. संजयचा चेहरा पांढरा फटक पडला. त्याने काय आव्हान दिलं होतं आठवतंय? नीरजच्या डोळ्यांसमोर आकाशचे शब्द फिरू लागले. तुझा अभिमान, तुझी संपत्ती आणि तुझं वैभव सगळं हिरावून घेईन. तो आपल्या मागे का लागलाय? नीरजने दातोट खाऊन विचारलं. त्याने आपल्याला त्याच्यापासून दूर राहायला सांगितलं होतं. संजयचा आवाज मंद झाला. नीरजने खोल श्वास घेतला. माहीत नाही का, पण मी त्या प्रोजेक्टमध्ये अडकलो. कोर्टाचा आदेश आला आणि माझे सगळे पैसे त्यात गुंतवले. प्रत्येक पैसाच. संजय डोकं खाली घालून म्हणाला. माहीत आहे चूक झाली, पण तो खूप मोठा प्रोजेक्ट होता. प्रचंड रक्कम होती. लोभ केला आणि आता किंमत चुकवतोय. तो थोडा थांबला. काहीही असो, भूमी आहे माझ्यासोबत. तुम्ही सगळे आहात ना? त्याचा आवाज तुटला. डोळ्यातून एक अश्रू अलगद गालावरून ओघळला. नीरजने आयुष्यात पहिल्यांदाच संजयला इतकं हतबल पाहिलं होतं. तो सोफ्यावर बसलेला, डोकं हातात धरून रडत होता. मी त्या नराधमाशी बोलतो. नीरजने फोन उचलला. स्पीकर ऑन केला. फोन वाजत राहिला आणि शेवटी उचलला गेला. मिस्टर नीरज? सरप्राईज? दुसऱ्या बाजूने आकाशचा शांत, थंड आवाज आला. आकाश! नीरज ओरडला. ओरडू नका मिस्टर नीरज. ऊर्जा वाया घालवू नका. तो खदखदून हसला. काय बडबडतोयस तू? नीरजचा संयम सुटत होता. तुम्ही म्हणाला होतात ना, तुम्ही तुमच्या मित्राला कोणी हात लावू शकत नाही? तो पुन्हा हसला. पहा, काय केलं मी त्याचं. TV एकदा सुरू करा प्लीज. नीरजचा राग उफाळला. त्याला धमक्या देणं कुणालाच परवडणारं नव्हतं. मी सांगितलं होतं नीरज, मित्रांना साथ देणं बंद करा. त्याला मदत केली तर शिक्षा मिळेल. जो कोणी त्याच्या बाजूने उभा राहील त्यालाही शिक्षा करेन. माझ्या सूडाच्या आड जो येईल त्याला सोडणार नाही. मला सूड हवा आहे, लक्षात ठेवा. कुणालने थरथरत्या हाताने TV सुरू केला आणि स्क्रीनवर जे दिसलं ते पाहून त्याचा श्वासच अडखडला. तिघेही स्क्रीनकडे बघत स्तब्ध झाले. काय चाललंय हे मिस्टर नीरज? आकाशचा आवाज पुन्हा ऐकू आला. ते काय बोलतायत? कुणाल? संपलास तू? तो हसला. तुमचा आणखी एक मित्र. कुणाल घाबरून नीरजकडे पाहू लागला. माझ्यावर आरोप का करताय? मी काहीच केलं नाही. TV वर न्यूज फ्लॅश होत होती. मोठा घोटाळा. उद्योगपती कुणालवर फसवणुकीचा आरोप. फ्रॉड. मिस्टर कुणाल, तुम्ही मोठ्या स्कॅमचा भाग आहात. आकाशचा थंड आवाज. तो रिपोर्टर माझ्याकडे इंटरव्ह्यूसाठी आला होता. टिप्स विचारत होता. कुणाल गोंधळलेला होता. आकाश हसत म्हणाला. मी माझं वचन पाळलं. मिस्टर संजय, तुमची संपत्ती हिरावली. मिस्टर कुणाल, तुमचा अभिमान हिरावला. आता तुमची पाळी आहे मिस्टर नीरज, तुमचं वैभव. तो पुढे म्हणाला. लोक काय मागतात? संपत्ती, अभिमान, वैभव आणि आरोग्य. शेवटचं सोडून बाकी सगळं तुमच्याकडून हिरावून घेईन. त्याचा विक्षिप्त हसण्याचा आवाज कॅबिनमध्ये घुमला. नीरजने डोळे मिटले. तेवढ्यात दरवाजा धाडकन उघडला. जीजू? मानसी रडतच धावत आत आली. नीरजला माहीत होतं, गेल्या काही आठवड्यांपासून ती काहीतरी चिंतेत आहे. ती त्याच्याकडे धावत आली आणि घट्ट मिठी मारली. जीजू? तिचा आवाज थरथरत होता. बाबांनी माझं लग्न आकाशसोबत ठरवलं आहे. क्षणभर वेळ थांबला. नीरजच्या डोळ्यांत संताप, वेदना आणि असहाय्यता एकत्र चमकली. आता हा फक्त व्यवसायाचा सूड नव्हता. हा त्यांच्या आयुष्यावरचं युद्ध होतं. मानसी भीतीने थरथरत होती. नीरज कोणाशी तरी फोनवर बोलतोय
आणि तो त्यांच्या प्रत्येक शब्दावर कान देऊन बसलाय याची तिला कल्पनाही नव्हती. काय? नीरजने अजूनही फोन हातात धरलेलाच मानसीकडे अविश्वासाने पाहिलं. तेवढ्यात फोनच्या दुसऱ्या टोकावरून आकाशचा आवाज घुमला. वेलकम मानसी. मानसीचे डोळे मोठे झाले. ती नीरजकडे पाहत पुन्हा रडू लागली. आकाश, मला तुझा तिरस्कार आहे, मला तुझा तिरस्कार आहे, ती हुंदके देत म्हणाली. वा, किती छान ऐकायला आहे हे. आकाश खदखदून हसू लागला. पुन्हा एकदा ऐकायचंय मला. त्याच्या आवाजातली निर्दयता स्पष्ट जाणवत होती. तो खरंच निर्दयी, हृदयहीन होता. मानसी, नीरजने तिच्याकडे दुःखी नजरेने पाहिलं, तिला शांत करण्याचा प्रयत्न करत. पण माझ्याकडे दुसरा पर्यायच नाही. मला त्याच्याशी लग्न करावंच लागेल, ती मनमोकळं रडत म्हणाली. नीरजला तिचा अर्थ समजला. परिस्थितीने तिला कोपऱ्यात गाठलं होतं. फोनच्या दुसऱ्या बाजूला आकाश तिची ही कबुली ऐकून समाधानाने हसत होता. तोच आहे जिजू. या नीच माणसाने माझ्या आयुष्याशी खेळ केलाय, ती फोनकडे बोट दाखवत म्हणाली. जीभ सांभाळून बोल मानसी, शब्दांवर नियंत्रण ठेव, आकाश दुसऱ्या बाजूने ओरडला. नीरजच्या डोळ्यात संताप पेटला. आकाश, मी तुला मारून टाकेन, शपथ घेतो. एक दिवस तुला संपवेन. नीरजचा आवाज थरथरत होता. स्वागत आहे, आकाश उपरोधिकपणे म्हणाला. मी वाट बघतोय, असं म्हणत त्याने कॉल कट केला. जिजू, मला त्याचा तिरस्कार आहे. जिजू, मला त्याचा खूप तिरस्कार आहे. मानसी अनावर रडत होती. फक्त एका दिवसात, एका छोट्याशा प्रवासाने त्यांच्या आयुष्याचं चित्र पालटलं होतं. हा राक्षस आता सुडाने पेटला होता. त्याला हवा होता फक्त सूड आणि काहीच नाही. मानसी आकाशकडे पाहत होती. तो समोर बसून पुस्तक वाचत होता. तिच्याकडे किंवा तिच्या हालचालींकडे अजिबात लक्ष न देता. तिच्या डोळ्यात तिरस्कार भरला होता आणि ते स्पष्ट सांगत होते की तिला त्याचा किती राग आहे. त्याची उपस्थितीही तिला किती घृणास्पद वाटते. पण त्याला त्याचा काही फरक पडत नव्हता. उलट तो आतून आनंदीच होता. त्याला तेच हवं होतं. तिने त्याचा तिरस्कार करावा, त्याच्या अस्तित्वाचा द्वेष करावा, हेच त्याला अपेक्षित होतं. त्याला स्वतःच्या बायकोने त्याचा द्वेष करावा असंच वाटत होतं आणि ती तसंच करत होती. हा तोच मुन्ना आहे का, ज्याला ती 5 वर्षांपूर्वी भेटली होती? तो खूप बदलला होता. तो आता जणू एखादा राक्षस झाला होता. निरागसपणा पूर्णपणे हरवलेला. तो आधी असा नव्हता. तो गोड, लाजाळू आणि संवेदनशील होता. पण आता तो फक्त सुडाने पेटलेला सैतान झाला होता. तो उन्मत्तपणे सूड उगवत होता आणि तिचं कुटुंब त्याने केलेल्या नुकसानीशी झगडत होतं. तिच्या निर्दयी नवऱ्याने सगळं उद्ध्वस्त केलं होतं. हे सगळं आठवताच तिने घोट भरला. तो आपल्या वागण्याला तिलाच जबाबदार धरतो. ती कशी काय जबाबदार? तिने काय केलं? काहीच नाही. तिच्या एका लहानशा चुकीने तो राक्षस बनला, सैतान झाला. पण तिने ते मुद्दाम केलं होतं का? नाही, अजिबात नाही. तेव्हा ती फक्त 19 वर्षांची निरागस मुलगी होती. तिने डोळे मिटले आणि पुन्हा त्याच्याकडे पाहत बसले. त्यानेही डोळे उघडले आणि तिच्याकडे वळला. मानसी, तो म्हणाला. ती काही बोलली नाही, फक्त त्याच्या डोळ्यात पाहत राहिली. ते डोळे तिरस्कार, वेदना आणि यातनेने भरलेले होते. सॉरी, तो हळूच म्हणाला. मिसेस मानसी आकाश, बरोबर ना? तो तिच्या गळ्यातील मंगळसूत्र हातात घेत उपरोधिकपणे म्हणाला. तिने खोल श्वास घेतला आणि कटू सत्य गिळून टाकलं. ती गोड चंचल मानसी राहिली नव्हती. ती आता आकाशची बायको होती. निर्दयी, अत्यंत शक्तिशाली आणि धोकादायक व्यावसायिकाची पत्नी. विश्वास बसत नाही. तो भुवया उंचावत खदखदून हसला. तुला सवय करून घ्यावी लागेल मानसी, तो तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला. ती एक शब्दही बोलली नाही. हे त्याला थोडं आश्चर्यकारक वाटलं, पण त्याने ते चेहऱ्यावर उमटू दिलं नाही. तिला ते कळायला नको होतं. त्यामुळे तिचा आत्मविश्वास वाढेल आणि तो ते अजिबात होऊ देणार नव्हता. त्याने क्षणभर तिच्याकडे निरखून पाहिलं, डोक्यापासून पायापर्यंत. ती त्याच्यासमोर, त्याच्या पलंगावर, त्याच्या खोलीत बसली होती. त्याची नजर तिला जाणवली आणि तिने तिरस्काराने डोळे मिटले. तो मिश्किल हसला. खूप लांबचा प्रवास आहे मानसी, तो धोकादायक आवाजात कुजबुजला. खूप काही शोधायचंय, खूप काही करायचंय. त्याची नजर अजूनही तितकीच तीव्र होती. तिने कान झाकून घेतले, जणू त्याचे शब्द ऐकूच येऊ नयेत. तो तिच्या कृतीवर हलकेच हसला. तो तिच्या प्रत्येक हालचालीचा आनंद घेत होता.
ती त्यांची पहिली रात्र होती आणि दोघांनाही एकमेकांची उपस्थिती सहन होत नव्हती. पण आकाशला ती रात्र तिच्यासाठी अविस्मरणीय करायची होती आणि तो ते नक्की करणार होता. मानसी, त्याने अचानक तिचे हात पकडले. ती त्याच्या स्पर्शाने झटकन मागे झाली. तिच्या डोळ्यात पाणी दाटलं. त्याने तिच्या डोळ्यांकडे पाहिलं. क्षणभर डोळे मिटले आणि पुन्हा उघडून पाहिलं. अश्रू तिच्या गालावरून ओघळत होते. रडतेस? त्याने तिचा चेहरा हातात धरून अंगठ्यांनी तिचे अश्रू हलकेच पुसले. का रडतेस मानसी? तो नेहमीप्रमाणे शांत, संयत आवाजात विचारत होता. तो क्वचितच ओरडत असे. त्याचा तो शांत स्वभावच त्याला अधिक भयानक आणि धोकादायक बनवत होता. का ते तुला माहीत नाही? अखेर ती बोलली. त्याच्या ओठांवर स्मित उमटलं. लग्न ठरल्यापासून तिने त्याच्याशी एक शब्दही बोलला नव्हता. त्याचं नावसुद्धा नाही. तोही पाहत होता की ती किती दिवस गप्प राहते ते. त्याला माहीत होतं कधीतरी तिला बोलावंच लागेल. तिच्याकडे पर्याय नव्हता. मला माहीत नाही मानसी, सांग ना का रडतेस? तो सतत तिच्या डोळ्यात पाहत होता. तिने हुंदका गिळला. सांग मानसी, का रडतेस? आज आपली पहिली रात्र नाही का? आपल्याला काय करायचं असतं माहीत नाही? त्याने तिचा हात धरला. मानसीने त्याच्या हाताकडे पाहिलं. तो तिचा हात हलकेच धरून होता, पण त्याचा स्पर्श तिच्या अंगात खळबळ उडवत होता. तिला त्याचा तिरस्कार होता. त्याचा स्पर्शही सहन होत नव्हता. तिचं हृदय जोरात धडधडत होतं. ती घामाने भिजली होती. श्वास वेगाने चालू होता. जणू तिच्या हातावर कोळी फिरत आहेत असं तिला वाटलं. तिने मूठ आवडली. अजून काही अश्रू ढाळले. तो तिच्या प्रतिक्रियेवर हसला. त्याला तेच हवं होतं, तिचा तिरस्कार. अचानक त्याने तिला पलंगावरून ढकललं. ती पलंगावर पडून मोठ्याने रडू लागली. तिचे हुंदके त्याच्या कानावर पडत होते. तो गुडघ्यांवर बसून तिच्यावर झुकला. तिने सगळी ताकद एकवटून त्याला चापट मारली. तो हसला. तिच्या चापटीचा त्याच्यावर काहीच परिणाम झाला नाही. तो तिच्या प्रत्येक कृतीचा आनंद घेत होता. त्याने तिचा हात पकडून त्यावर चुंबन घेतलं. तिने तो हात झटकून घेतला. मानसी, तो हळू आवाजात म्हणाला. काय विचार करतेस? नवऱ्याच्या हक्कांबद्दल? सांग ना काय विचार करतेस? अंदाज लाव. आता मी काय करणार? त्यांचे चेहरे काही इंचांवर आले होते. तिला त्याचा श्वास जाणवत होता. ती पलंगावर असहाय्यपणे पडली होती आणि तो तिच्यावर झुकून हातांच्या आधाराने स्वतःचा भार सांभाळत होता. हे तिला आणखी चिडवत होतं. ती पुन्हा त्याला चापट मारण्यासाठी हात उचलत होती. नाही मानसी, पुन्हा असं करण्याची हिंमत करू नकोस. कधीच करू नकोस. तो तिचा उचललेला हात वेळेत पकडत मोहक पण धोकादायक कुजबुजला. तिचा श्वास गुदमरू लागला. ही जवळीक, ही सक्तीची अंतरंगता तिला आतून पोखरत होती. तो अजून थोडा खाली झुकला आणि तिच्या मानेला खांद्याच्या वळणात आपलं डोकं टेकवलं. त्याचा श्वास तिच्या मानेवर अलगद स्पर्श करून गेला. मी तुझ्यासारखा नाही मानसी, तो म्हणाला. त्याने तिच्या कानाजवळ नाक घासत कुजबूज केली. मी तुझ्यासारखा निर्दयी नाही. त्याचे ओठ तिच्या गालांवर हलकेच फिरले आणि त्याने आपल्या शर्टची बटन सोडायला सुरुवात केली. ती पूर्ण ताकदीने त्याला दूर ढकलण्याचा प्रयत्न करत होती. तिचे हात त्याला परतवून लावत होते, पण त्याचा काहीच उपयोग होत नव्हता. तिचा संघर्ष त्याने ओळखला. अचानक तो तिच्यापासून दूर झाला. पलंगावरून खाली उतरून उभा राहिला. ती क्षणात उठून बसली. पाय ओढून घेत त्याच्याकडे थंड रोखून पाहू लागली. मी तुला स्पर्श करणार नाही मानसी, तो भिंतीकडे पाहत म्हणाला. तुझं आयुष्य नरक बनवायचे माझे स्वतःचे मार्ग आहेत. त्याचा आवाज थंड होता. शपथ घेतो, तुला हात लावणार नाही. तो मिश्किल हसला. तुला ते चांगलंच माहीत आहे. तो पुन्हा हसला. तसंही आपण आधीच ते सगळं केलं आहे, आठवतंय ना? तो कुजबुजला. तिच्या डोळ्यांतून पुन्हा नव्याने अश्रू वाहू लागले. ती त्याच्याकडे पाहत बसली. तो तिला त्या क्षणी एखाद्या राक्षसासारखा वाटत होता आणि तिच्या मनात त्याला ठार मारावं अशी तीव्र भावना उसळली. त्याने तिला स्पर्श केला नव्हता, पण तिचा अपमान करून, तिच्या भावनांशी खेळून तो जिंकला होता. काही मिनिटं दोघेही शांत राहिले. दोघेही आपल्या आपल्या वेदनांच्या जगात हरवलेले, एकमेकांशी काही न वाटून घेण्याच्या निर्धारात. गुड नाईट मानसी, तो तिच्या शेजारी पडलेलं पुस्तक उचलत म्हणाला. छान झोप. तो थोडा थांबला. उद्या खूप रोमांचक असणार आहे, वचन देतो. तो तिच्याकडे पाहत हसला. त्याच्या शब्दांनी ती अस्वस्थ झाली.
आता काय? हा सैतान पुढे काय करणार? ती पलंगावर बसून त्याच्या शब्दांचा अर्थ लावत राहिली. सकाळी मानसी जागी झाली. रात्री कधी डोळा लागला आणि किती वेळ ती रडत झोपली होती तिलाच आठवत नव्हतं. तिने मोबाईलकडे पाहिलं. पहाटेचे 5 वाजले होते. काल रात्रीचं तिला फक्त एवढंच आठवत होतं की ती त्याच्या शब्दांचा विचार करत बसली होती आणि रडतच राहिली होती. तिने फक्त आपल्या नशिबाला दोष दिला. आणखी काय करणार होती? आता त्याला अजून काय हवं आहे? त्याने संजयची मालमत्ता हिरावली, कुणाचं करिअर उद्ध्वस्त केलं. अजून काय बाकी आहे? आता तो माझ्या मागे लागलाय, माझ्या कुटुंबाला लक्ष करतोय. जीजू, बाबा, त्याला नक्की काय हवंय? मानसीच्या घशात भीतीने गोळा आला. तो राक्षस आहे. तिने घाईघाईने सकाळची कामं आटोपली आणि त्या सैतानाला शोधायला हॉलमध्ये गेली. तो कुठेच दिसला नाही. थोडा दिलासा मिळाला. ती मोबाईल घेऊन लॉनमध्ये गेली. तिथे बसून सूर्योदय पाहत होती. मनापासून हसायची इच्छा होती, पण नशिबाने तेही हिरावलं. एक क्षणभरही ती हसू शकली नाही. ती कुठे येऊन अडकली होती. तिचा मोबाईल तिचा आवडतं गाणं वाजवू लागला. ती हलकसं हसली. आता तिच्या आयुष्यात आवडतं असं काही उरलं होतं का? त्या सैतानाने तिची प्रत्येक आवड मोडून काढली होती. दी, पहिल्याच रिंगला तिने कॉल उचलला. मानसी, तू ठीक आहेस ना? स्वप्नाने घाईघाईने काळजीच्या सुरात विचारलं. मानसीला रडू कोसळलं. तिला बहिणीला मिठी मारून मनमोकळं रडावंसं वाटलं, पण काहीतरी तिला थांबवत होतं. घशात गोळा दाटला. मानसी, स्वप्नाने पुन्हा हाक मारली. मी ठीक आहे दी, मानसीने खोटं बोललं, अस्वस्थपणे. तिला माहीत होतं, सत्य सांगितलं तर दी आणखी चिंतेत पडेल आणि तिला ते नको होतं. मानसी, ऐकतेस ना? 2 सेकंद शांतता जाणवताच स्वप्नाने विचारलं. स्वप्न आतून तुटत होती. तिने हे जबरदस्तीचं लग्न थांबवण्यासाठी खूप प्रयत्न केले होते, पण जमलं नव्हतं. नीरजने मानसीला टोकाचं पाऊल उचलू नको म्हणून विनवलं होतं, पण ती ऐकली नव्हती. तिच्या या निर्णयामागे काहीतरी मोठं कारण आहे याची दोघांनाही जाणीव होती. तरीही ते या भयानक लग्नाच्या विरोधात होते. हो दी, मानसी भानावर येत म्हणाली. दोघी काही क्षण शांत राहिल्या. हे का केलंस मानसी? स्वप्ना रडत म्हणाली. तिला बहिणीची खरंच काळजी होती. स्वप्ना या लग्नामुळे खुश नव्हती. नीरजने तिला आकाश किती निर्दयी आहे आणि तो मानसीच्या मागे का लागला हे सांगितलं होतं. त्याला सूड हवा होता आणि त्याने मानसीला निवडलं होतं. माझ्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करून जीजूच्या इच्छेविरुद्ध तू त्याच्याशी लग्न का केलंस? ती थेट विचारत होती. सगळं झालंय ना दी, पुन्हा का उकरून काढतेस? मानसीचं हृदय बहिणीच्या काळजीने दुभंगलं. मानसी, स्वप्ना हुंदके देत होती. गिल्ट, आम्ही अपराधीपणाने मरतोय. आमच्या पापांची शिक्षा तू भोगतेस. स्वप्ना कळवटपणे रडत होती. नाही दी, प्लीज, मानसी दचकली. दी चुकीचं समजते. त्यांना काहीतरी माहीत नाही. ते एका मोठ्या सत्यापासून अनभिज्ञ आहेत. तिने या सैतानाशी लग्न कुटुंबासाठी नाही केलं. तिने स्वतःचा सन्मान वाचवण्यासाठी केलं. दी, तू खूप चुकीची समजूत करून घेते आहेस. मानसी रडवेल्या आवाजात म्हणाली. रडू नकोस प्लीज. तिचं मन पुन्हा खचलं. ती बाकावर निस्तेज बसली. खूप गोष्टी तुला माहीत नाहीत दी, आणि कदाचित कळलेल्याच बऱ्या नाहीत. तू खूप कोमल मनाची आहेस. ती शेवटचं वाक्य गिळून म्हणाली. आवाज थरथरत होता. त्या गोष्टी फक्त अनेक हृदय तोडतील. ती पुटपुटली. प्लीज दी, रडू नकोस. मानसी अक्षरशः विनवू लागली. मानसी, स्वप्ना किंचाळली. मानसी काय बोलते याचा तिला काहीच अंदाज नव्हता. दी, मी ठीक आहे. मानसी ठाम झाली. तिला ही चर्चा इथेच थांबवायची होती. तिच्या सैतानाला ही गोष्ट कळू नये असं तिला वाटत होतं. तो जाणला तर काय होईल याचा विचारही तिला करायचा नव्हता. स्वप्ना काही क्षण शांत राहिली. पुन्हा शांततेने संवाद साधला. आम्ही तुझ्या सोबत आहोत मानसी. काहीही निर्णय असो, तुझी दी तुझ्यासाठी नेहमी उभी राहील. स्वप्ना शांतता भंग करत म्हणाली. लव यू दी. मानसीने सुस्कारा टाकला. ती अजून काही बोलणार इतक्यात आकाश अचानक कुठून तरी तिच्यासमोर येऊन उभा राहिला. मानसीचं हृदय एका क्षणासाठी थांबल्यासारखं झालं. ती जोरजोराने श्वास घेत तिथेच उभी राहिली. दी, आकाशने भुवई उंचावली. त्याने झटकन तिच्या हातातून फोन हिसकावून घेतला. मिसेस नीरज, कृपया कॉल कट करू नका, तो मिश्किल हसत म्हणाला.
हिने तुम्हाला काही सांगितलं नाही का? आम्ही कसे भेटलो? तिने मला मृत्यूपंथावर सोडून कसं पळ काढलं आणि बाबांकडे कशी गेली? मानसी हादरली. नाही, मी असं काही केलं नाही. ती किंचाळली. स्वप्ना तिकडून ऐकून तितकीच घाबरली आणि धक्का बसला. मी आकाशला काहीच केलं नाही असं सांगितलंय. मानसी त्याचा शर्ट पकडत म्हणाली. आकाश हसला आणि फोनवर बोलू लागला. मिसेस स्वप्ना नीरज, तुमची बहीण माझ्यासोबत झोपली होती आणि माझ्याकडे तिचे नग्न फोटो आहेत. तो मोठ्याने हसला. मानसीने त्याला जोरात चापट मारली. त्याने तिचा हात पकडून त्यावर चुंबन घेतलं. मानसी स्वतःला सावरायचा प्रयत्न करत होती. तो इतका खोटं कसं बोलू शकतो? तिने कधीच त्याचं नुकसान केलं नव्हतं आणि ती त्याच्या संमतीने त्याच्यासोबत कधीच नव्हती. आता तिचं कुटुंब काय विचार करेल? चारित्र्यहीन? देवा, या राक्षसाला नेमकं काय हवं आहे? ती त्याच्या हातातून फोन परत हिसकावण्याचा प्रयत्न करू लागली. हिने माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं. तो तिच्या चेहऱ्यावरचे भाव वाचत फोनवर म्हणाला. इतकं पुरेसं आहे का मिसेस स्वप्ना? आशा आहे तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील. एक छोटंसं गुपित सांगतो. मी तिला सोडणार नाही. तुम्हा सगळ्यांनाही सोडणार नाही. तो शांत थंड आवाजात म्हणाला. आकाश, काय बडबडतोयस? स्वप्ना रागाने ओरडली. तिला आपल्या बहिणीवर पूर्ण विश्वास होता. तिला मानसीला शांत राहायला सांगायचं होतं. ते सगळे मिळून या राक्षसापासून सुटका करण्याचे मार्ग शोधत होते. तिला जाणून घ्यायचं होतं नीरज काय करतोय. माझ्या बहिणीशी एकदा बोलू दे. स्वप्ना ओरडली. तुझी बहीण? नाही, माझी बायको. तो दुरुस्ती करत म्हणाला. आकाश, असं करू नकोस. तिचं मन दुखवणं बंद कर. तिच्या भावनांची खेळणं थांबव. स्वप्ना विनवू लागली. जेव्हा तिने माझ्या भावना निर्दयीपणे चिरडल्या तेव्हा तुम्ही तिला हेच सांगितलं होतं का? तो उपरोधिकपणे म्हणाला. हे ऐकून स्वप्ना थक्क झाली. ती आता या सैतानाशी बोलू इच्छित नव्हती. तो मानसीच्या दृष्टिकोनातून काहीच पाहत नव्हता. तिच्या अंगावर एक ओरखडाही आला तरी आम्ही सहन करणार नाही. तिला दुखावण्याचा प्रयत्नही करू नकोस. स्वप्नाने इशारा दिला. आकाश हसला. असं का वाटलं तुम्हाला मिसेस स्वप्ना? तो मानसीच्या फिकट पडलेल्या चेहऱ्याकडे पाहत म्हणाला. शपथ घेतो, मी तिला हात लावणार नाही. काळजी करू नका. आकाश, स्वप्ना हळूच म्हणाली. आकाशने मानसीकडे पाहिलं. ती असहाय्यपणे रडत उभी होती. राग आवरत, मूठ आवळून, ड्रेस घट्ट पकडून. पहा मिसेस स्वप्ना, आता तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील. आणि खात्री बाळगा, मी माझ्या बायकोची चांगली काळजी घेईन. तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. बाय. त्याने कॉल कट केला आणि मानसीकडे पाहून मिश्किल हसला. त्याने तिचा हात पकडून फोन परत तिच्या हातात ठेवला. मानसीकडे त्याला झापण्यासाठी शब्दच उरले नव्हते. त्याची उपस्थितीच तिला अस्वस्थ करत होती. तयार हो मानसी, 30 मिनिटात तुझ्या बाबांना भेटायला जायचं आहे. तो आदेश देत निघून गेला. तिकडे स्वप्ना काही क्षण फोनकडे पाहत राहिली आणि मग नजर नीरजकडे वळवली, जो संपूर्ण संभाषण शांतपणे ऐकत होता. पुढे चालू. कृपया मत द्या आणि प्रतिक्रिया कळवा. आणि अजून एक, आकाश, त्याच्याबद्दल काय म्हणावं? तो एक गूढ आहे. तो मानसी जसा समजते तसा मुळीच नाही. तर हा होता आपल्या या कथेचा पहिला भाग. आकाश कसा आहे हे पाहण्यासाठी तुम्हाला या कथेचे पुढचे भाग नक्की पाहावे लागतील. पण त्यासाठी तुम्हाला आपल्या या कथेला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलवर छान छान कमेंट कराव्या लागतील. धन्यवाद.